मकर एक नंबर आहे, डेकोरेशन खूप भारी केलं आहे. माझ्या लाईफ मधली पहिली चपाती. मला तुमच्यासोबत एक बोलायचं आहे. कारण नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुमचं स्वागत आहे आपल्या 7 Days डेली ब्लॉग्सच्या 6व्या दिवसामध्ये. सो गाईज, तुम्हाला माहितीच असेल की लास्ट ब्लॉगमध्ये मी आत्याकडे आलतो आणि इकडनंच मी आता घरी जाणार आहे. सो हा आहे आत्याचं घर. आतमध्ये तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन सुद्धा दाखवतो. आले 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 वारे बदलाचे वारे आले, महेंद्र थोरवे माझे राम राज्य घेऊन आले. शिवधनुष्य घेतलं त्याने सत्याच्या विकासासाठी. शिवाचा मावळा तो उभा लोकांमधून लोकांसाठी. यारे यारे आता कर्जत भरभुसारे, यारे यारे आता कर्जत भरभुसारे. सो गाईज, मी आता निघते आत्याकडून आणि आता चालू मी दादाच्या मामाकडे. कर्जत मध्येच आहे, डिक्सलगाव म्हणून. सो तिकडे चाललोय. तर चला मग. सो गाईज, इकडे मामाकडे गौरी बसते. सो आम्ही दर्शनासाठीच इकडे आलतो. याच्यासोबत आता चेस खेळतो बघा. सो गाईज, थोडा वेळ बसून आम्ही लगेचच निघालो कारण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला. सो गाईज, मी आत्ताच आलोय. खूप ट्रॅव्हलिंग केली, सो खूप दमलोय. आता थोडा वेळ आराम कर. तुम्हाला मी आता एक गोष्ट दाखवणार आहे. तर ही बघा, ही जी चपाती दिसते ना, ती मी बनवले. माझ्या लाईफ मधली पहिली चपाती. इथं शेप एवढा मस्त ना आलाय. मला मदत करतो तो. सो गाईज, हे आपला ब्लॉग आत्ता बघतायत सगळे. उशिरा, खूप उशीर झाला यांना. सो गाईज, मी चाललो आता आमच्या इथल्या गौरीच्या पाया पडायला. सो चला मग जाऊया. मग लगेच आलो. किती टाइम लागतो पाया पडायला? सो गाईज, आत्ताच आलो पाया वगैरे पडून. सो आता जेवतो आणि मग पत्ते वगैरे खेळू आणि बघू. आज जागरण करूया कारण आज गणपतीचा लास्ट दिवस. सो गाईज, मी बाप्पाचे काही फोटो क्लिक करतो जे घरामध्ये पूर्ण लाईट बंद केल्यात आणि फक्त हीच लाईट चालू केली अजून. सो गाईज, अजून एक वेगळ्या टाईपचे फोटो काढायचे म्हणजे आम्ही दरवर्षीच काढतो. सो डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट्स दाखवतो. सो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मला तुमच्यासोबत एक बोलायचं आहे की जसं की आपला हा चॅलेंज ठरलेला 7 Days डेली ब्लॉग्सचा आणि तो आता संपत आहे. म्हणजेच एक दिवस बाकी आहे अजून. तरीसुद्धा आजचा 6वा दिवस आपल्या 7 Days डेली ब्लॉग्सचा. आणि मला म्हणजे असं वाटलं की तुमच्यासोबत बोलावं. तर खरंच ह्या म्हणजे 6 दिवसात खरंच खूप मजा आली आणि खरंच खूप मजा आली ब्लॉगिंग करताना. आणि मला सांगण्यात आनंद देखील होते की मी हा जो 7 दिवस डेली ब्लॉगचा जो चॅलेंज होता तो मी स्वीकारला. आणि खरंच 7 Days डेली ब्लॉगिंगमध्ये मी खूप काही शिकलो. आणि मला हे सांगण्यात आनंद देखील होते की आपला हा जो चॅलेंज आहे तो सक्सेसफुली आता संपत आहे. आणि दुःख देखील होते कारण आपल्या जरी ब्लॉगचा हा 6वा दिवस असला
तरी आपल्या बाप्पाचा 5वा दिवस म्हणजेच उद्या विसर्जन आहे आपल्या बाप्पाचा. तर खूपच मला म्हणजे कसं तरी होते, कारण बाप्पा आपल्या इथे बसलेला आणि आता जाणार. कारण रोजची सवय लागलेली सकाळी उठल्यावर ब्लॉगिंग करायची, बाप्पाला बघायची, आरती करायची आणि उद्या आपला बाप्पा जाणार. सो थोडंसं दुःख होतं आहे. सो आपले जे 7 डेज डेली ब्लॉगचा चॅलेंज होता तो तर आता संपतोय, बट पुढे अजून काही काही नवीन ब्लॉग्स येणार आहेत. सो त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हो गाईज, आपल्या 7 डेज डेली ब्लॉग्सचा उद्या शेवटचाच म्हणजे सक्सेसफुली 7th ब्लॉग आहे. सो उद्या बाप्पाचं विसर्जन आहे. उद्या खरंच खूप मजा येणार आहे, कारण उद्या मला उठल्यावर पहिला म्हणजे एक बॉक्स बनवायचे ते नाही का, असं बॉक्सला अशी रस्सी खिचल्यावर त्याच्यामधनं फुलं वगैरे येतात. सो ते बनवायचं मला. म्हणजे आपल्या बाप्पाच्या गावातून जातो तिकडनं नदीकडे जातो. सो नदीचा जो रस्ता आहे खूप म्हणजे खूप भारी, इकडनं जाणार, आरती होणार. सो उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघायला विसरू नका. आणि आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.